नमस्कार मित्रांनो, आपल्या एम-सी-जम ॲक्टिव्ह टीचर यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आपण या निवडणुकीची माहितीपर जे काही व्हिडिओ बनवतो आपण, त्या व्हिडिओच्या सीरीजमध्ये आजचा आपण आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ मतदान साहित्याचे संकलन व्यवस्थापन. म्हणजे जे प्रकार आपल्या जे काही पोल क्लोज झाल्यानंतर जे काही आपल्याला साहित्य जमा करायचे आणि ते कोणत्या पाकिटामध्ये किंवा कशामध्ये काय आणि कोणते लिफाफे सील करायचे किंवा नाही करायचे या संदर्भातलं आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. आता यामध्ये काय तर पहिले साहित्य स्वरूप त्यामध्ये खुल्या प्रतीमध्ये ज्या संगणक कक्षासाठी आणि आकडेवारी पडताळणीसाठी ज्या द्यायच्या त्यामध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब 17C, मतदान केंद्र अध्यक्षाची या ठिकाणी दैनंदिनी म्हणजे डायरी, PRO डायरी, त्यानंतर छाननीचा नमुना आणि चौथं PS50 अहवाल. आता हे जे आहेत आपल्याला या ठिकाणी खुल्या प्रती द्यायच्या आहेत. त्यानंतर EVM आहे. आता EVM कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट ही आपल्याला या ठिकाणी सील करून या ठिकाणी आपल्याला जमा करायचे आहे. त्यानंतर पहिलं पाकिट पांढरं EVMचे कागदपत्र आणि मुख्य पाकिटास या ठिकाणी टाचणी लावायची नाही. पहिलं जे पांढरं पाकिट असणार आहे त्याच्यामध्ये EVMचे संदर्भातले कागदपत्र असणार. त्यामध्ये काय आहे तर नोंदवलेल्या मतांचा हिशोब नमुना 17C समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा या ठिकाणी याला सील नाही करायचं. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष अहवाल 1 म्हणजेच अभिरूप प्रमाणपत्र 2 व 3 समावेश असलेला मोहरबंद न केलेले लिफाफा. यामध्ये मतदान केंद्राचा अहवाल 1 म्हणजे मॉकपोल सर्टिफिकेट आणि त्यानंतर 2-3 समावेश असलेला या ठिकाणी याला आपणास सील नाही करायचे. नंतर अभिरूप मतदानाच्या मुद्रित व्हीव्हीपॅटमधील कागदी चिठ्ठ्यांच्या काळ्या रंगाचा मोहरबंद केलेला लिफाफा. आपण मॉकपोल घेताना जे काही काळ्या रंगाचे जे काळ्या रंगाचा ते जे चिठ्ठ्या आहेत त्या काळ्या रंगाच्या आपण लिफाफ्यामध्ये टाकल्या त्याला मोहरबंद या ठिकाणी सील करून द्यायचे. त्यानंतर दुसरं पाकिट पांढरं याच्यामध्ये छाननी कागदपत्र याला पण पाकिटात फक्त टाचणी लावायची. आता मतदान केंद्राध्यक्षाचं केंद्र दैनंदिनीचा समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. दुसऱ्या पाकिटमध्ये पहिलं आहे ते PRO डायरी आहे त्यामध्ये मोहरबंद नाही करायची म्हणजे सील नाही करायची. नंतर दुसरं मतदार नोंदवही 17A समावेश असलेला मोहरबंद केलेला लिफाफा. 17A मतदार नोंदवही जे आहे त्याला या ठिकाणी आपल्याला काय करायचं मोहरबंद करायचं म्हणजे सील करायचे. नंतर नमुना 14A मधील अंधाने अपंग मतदारांची यादी आणि त्याच्यासोबत जे कोणी मतदान केलेलं असेल त्यांचा प्रतिज्ञापत्र यांचा समावेश असलेला मोहरबंद न केलेले लिफाफा म्हणजे ही पण सील नाही करायचे. नंतर भेट नोंदवहीचा समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. आपल्या सेंटरला जर कोणी व्हिजिट दिली असेल त्याचा भेट नोंदवहीचा मोहरबंद न केलेला लिफाफा. त्यानंतर तिसरं पाकिट आपलं पांढरं संविधानिक पाकिट मुख्य पाकिटाच या ठिकाणी मोहरबंद करून याला सील करायचे. आता याच्यामध्ये काय असणार आहे तर मतदार यादीची चिन्हांकित प्रत असलेला मोहरबंद केलेला लिफाफा. दुसरा मतदार चिठ्ठ्यांचा समावेश असलेला मोहरबंद केलेला लिफाफा. त्यानंतर न वापरलेले प्रदत्त मतपत्रिका समावेश असलेला मोहरबंद केलेला लिफाफा. 4 वापरलेले प्रदत्त मतपत्रिका आणि नमुना 17B मध्ये सूची समावेश असलेला मोहरबंद केलेला लिफाफा. नंतर 5वे नमुना 14 मधील आक्षेपित मतांच्या यादींचा समावेश असलेला मोहरबंद केलेला लिफाफा. या ठिकाणी दुसरं पाकिट आहे या ठिकाणी ते आपल्याला सील नाही का, परंतु तिसरं पाकिट आहे संविधानिक जे पाकिट आहे त्याला आपल्याला या ठिकाणी सील करायचे मोहरबंद करायचे. यामध्ये काय आहे मतदार यादीची चिन्हांकित प्रत आहे. त्यानंतर मतदार चिठ्ठ्यांचा समावेश असलेला लिफाफा आहे. न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आणि वापरलेली प्रदत्त मतपत्रिका आणि 17B मधील जे आहेत त्यांना आणि त्यानंतर 14 मधील आक्षेपित मत जे आहेत यांना आपल्याला या ठिकाणी सील करायचे. आता चौथं पाकिट जे पिवळं असंविधानिक यामध्ये काय काय असणार आहे तर चिन्हांकित मतदार यादीशिवाय इतर मतदार याद्यांचा समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. चिन्हांकित यादी आणि इतर जे काही मतदार याद्यांचा समावेश असेल त्या. त्यानंतर मतदान प्रतिनिधींची नियुक्ती पत्रे यांचा समावेश असलेला लिफाफा पोलिंग एजंट. त्यानंतर नमुना 12B मध्ये निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. चौथा आहे त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षाद्वारे प्रतिज्ञापत्रांचा समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. आक्षेपित मतांच्या बाबतीत पावती पुस्तक व रोख रक्कम या असेल तर ते मोहरबंद न केलेला या ठिकाणी लिफाफा आहे. त्यानंतर न वापरलेल्या व खराब झालेल्या मोहर आणि विशेष खून चिठ्ठ्या स्पेशल टॅग यांचा मोहरबंद न केलेला लिफाफा आहे. त्यानंतर मतदारांकडून जर वयाच्या बाबतीत घेतलेलं प्रतिज्ञापत्र किंवा वयासंबंधी प्रतिज्ञापत्र करण्यास नकार दिला अशा मतदारांची यादी असेल तर त्यांचा मोहरबंद न केलेला या ठिकाणी लिफाफा आहे.
न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. नंतर नमुना 49 ME मधले चाचणी मत, जे अन्वय मतदारांच्या प्रतिज्ञापत्राचा समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. ज्या मतदारांची नावे अनुपस्थित स्थलांतरित म्हणजे ASD यादीत असतील त्यांच्याकडून घेतलेल्या प्रतिज्ञापत्राचा समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. आणि पोलीस ठाणे अंमलदार तक्रार पत्राचा समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. आता आपलं असंवैधानिक पाकिट जे असणार आहे, चौथं पाकिट पिवळं, याच्यामध्ये जे आहेत आपल्याला सील नाही करायचे. परत याच्यामध्ये काय तर एक चिन्हांकित मतदार यादी किंवा इतर मतदार यादी असतील त्यांचा लिफाफा. मतदार प्रतिनिधी पोलिंग एजंटचे नियुक्तीपत्र आहेत. त्यानंतर 12B मधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असतील त्याचा लिफाफा आहे. मतदान केंद्राध्यक्षावर प्रतिज्ञापत्र असतील तर त्याचा एक लिफाफा आहे. आक्षेपित मतांच्या बाबतीत पावती पुस्तक रोख रक्कम असेल ते एक आहे. न वापरलेल्या खराब झालेल्या मोहरा किंवा विशेष खूनची स्पेशल टॅग यांचा लिफाफा. नंतर मतदाराकडून वयाच्या बाबतीत घेतलेलं प्रतिज्ञापत्र किंवा वयासंबंधी प्रतिज्ञापत्र करण्यास नकार दिला अशा मतदारांची यादी आणि त्यांचा समावेश असलेला लिफाफा. त्यानंतर न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या असतील तर त्यांचा लिफाफा. 49 MA मध्ये चाचणी मत अन्वय प्रतिज्ञापत्रात समावेश असलेला मोहरबंद न केलेला लिफाफा. ज्या मतदारांची ASD मधील यादीत असतील त्यांच्याकडून घेतलेल्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश असलेला लिफाफा. आणि पोलीस ठाणे अंमलदार यांच्या तक्रार पत्रात समावेश असलेला जे काही आपल्याला पिवळ्या पाकिटामध्ये जे काही असंवैधानिक पाकिट आहे त्यामध्ये जे काही 11 प्रकारचे आपल्याला कागदपत्र ठेवायचे ते या ठिकाणी सील नाही करायचे. त्यानंतर 5वं पाकिट आहे खाकं. आता याच्यामध्ये एक केंद्राध्यक्षासाठी निर्देश पुस्तिका व इतर हस्तपुस्तिका, वापरलेल्या व न वापरलेल्या पक्का शाईचा संच, आणि वापरलेल्या शाईचं पॅड. 5वं जे खाकं पाकिट आहे त्याच्यामध्ये काय आहे तर केंद्राध्यक्ष PRO साठी भेटले जे निर्देश पुस्तिका किंवा हस्तपुस्तिका असतील ते, वापरलेल्या न वापरलेल्या पक्का शाईचा संच जे शाई आपण वापरणार आणि शाईचं पॅड. 7वं त्यामध्ये 6वं पाकिट जे निळं असणार त्यामध्ये पितळी सील जी धातूची मोहर आपल्याला भेटणार आहे आणि न वापरलेलं नमुने आणि बाण, फुली, रबरी शिक्का, विभेदक शिक्का वगैरे जे काय असतील ते निळ्या पाकिटामध्ये या ठिकाणी टाकायचं. आणि इतर साहित्य व्हीव्हीपॅट, बॅटरी, मतदान कक्ष आणि इतर साहित्य. अशा प्रकारे आपण जे आपल्याला आपले जे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला साहित्य जमा करायचे ते साहित्य जमा करताना कशा प्रकारे कोणते लिफाफे या ठिकाणी मोहरबंद करायचे आणि कोणते लिफाफे मोहरबंद नाही करायचे आणि कोणत्या पाकिटांमध्ये कोणत्या प्रकारचे आपल्याला कागदपत्र ठेवायचे त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.